काँग्रेस पक्षाचा अजितदादा पवार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नाही नाही हम तुम्हारे साथ हैं. अहो मी जनतेचा अहो प्रश्न विचारायला आलोय तुम्हाला. मी जनतेने तुमच्या नावाचे सगळ्यांचे पत्र पाठवलेत माझ्याकडे, पण याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. देणार का? देणार ना. आणि जादू चालणार का प्रभागात? जादू का नाही चालणार? विकास कामाच्या मुद्द्यावरतीच जादू चालते. अरे वा, चला मग उत्तर द्या. चला, जिंदाबाद जिंदाबाद. तुम्हा सगळ्यांना या पोस्टमनचा नमस्कार. मी आता शब्दात विचारतोय, जनतेने तुम्हाला का निवडून द्यायचं सांगा अण्णा. अहो, जनतेची कामं करणारा ते राष्ट्रवादी पक्षच आहे. आणि अजितदादा सारखा नेता नाहीये दुसरं काम करणार अशा अख्ख्या महाराष्ट्रात. सकाळी उठून 6 वाजता उठून जनतेचे अनेक प्रश्नाला हात घालतात. आणि आम्हाला का निवडून द्यायचं म्हणायचं झालं? इंग्लिश मिडियमची शाळा कुणी बांधली हो? ही राष्ट्रवादीचाच नगरसेवक आहे ना, श्यामलांडे. राजमाता जिजाऊचा पुतळा कुणी आणला, पाठपुरावा कोणी करतो? हे योगेश भल यांच्याच बॅनरमध्ये झालाय ना. मी कासोडीतच काम का झालं एवढी चांगली कामं? मग ही जनता का नाही आमच्या प्रभागाची आमच्या पाठीशी राहणार? नाही, मी पहिली शाळा ती, आणि ती मुलगी तुमच्या शाळेतली होती ना. श्रावणी टोंडी आमच्या शाळेतली आहे. गोरगरिबाच्या मुलांना चांगलं शिक्षण देणारी छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मिडियमची शाळा आहे. श्रावणी सारख्या अनेक अशा मुली तिथं स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या आहे. अभिमानाने सांगू शकाल तुम्ही, कारण की ती मुलगी जर्मनीला गेली गरीब घरातून. अभिमानाने सांगतो डायरेक्ट सगळे कामं. रोख ठोकच बोलणारा माणूस आहे. काम केलं तर ठोकून करतो. कारण जनतेने प्रश्न विचारलेत की अण्णा, की बाबा अण्णाला विचारा, अण्णाला काय निवडून द्यायचं. आता अण्णांनी तर सांगितलं, पण आता बाकीच्यांना पण निवडून आणण्याची जबाबदारी आहे. बहिणीवर आहे, तुमच्यावर आहे. जनता देईल का सगळ्यांना साथ? 100% देणार. 100. ह्याच या शहराचा चेहरामोहरा बदलला नेता अजितदादा आहे. हे उड्डाणपूल झालं, चांगले हॉस्पिटल झाले, चांगले दवाखाने झाले, गार्डन चांगले झाले, शाळा चांगल्या होत्यात. दूरदृष्टीतून होणारा आमचा अजितदादा आहे आमचा. आणि त्याच्यात पावलापाऊल ठेवून योगेश भल आहे. त्यांच्या काळात महापौर असताना बेस्ट सिटी म्हणून मिळालेला हे शहर आहे. आणि काम करणारे आम्ही माणसं आहे. योगेश भल यांचा पॅनल 100% 4ही मतदान रड्याला भेटून प्रचंड मताने निवडून येणार. बघा बघा, मी परत 100% सांगितलं. 100%. त्याच्यावर तुम्हाला लिहून द्यावं लागेल. मी जनतेला पाठवणार 100%. अण्णा म्हणले, पोस्टच्या त्याच्या कार्डवरती लिहून देण्याचं स्टॅम्प पेपरवरती लिहून देऊ का मी? अरे बाप, वर्षाताई, म्हणजे वर्षाताई, अनुजाताई, सुनीताताई, तुम्ही सगळे आता लढतायत. एक महिला म्हणून तुम्ही शहराचं, तुमच्या प्रभागाचं प्रतिनिधित्व करणार. असं काय काम तुम्ही सभागृहात गेल्यावर करणार पहिलं काम? खरं तर आत्ताच सांगितलं अण्णांनी, प्रभागात अनेक कामं झाली आहेत. पण निश्चितपणे मला आवर्जून सांगायचं की जी तरुण पिढी आहे, युवा पिढी आहे, त्यांनाही आपल्याकडनं काही अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या प्रयत्न करण्याच्या सकारात्मक भूमिकेतून आम्ही प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून आम्हालाही वाटतं की आम्ही तिथं जाऊन प्रतिनिधित्व करावं. काही तुम्ही सांगा. मेन मुद्दा म्हणजे महिलांचा सर्वात जिव्हाळ्याचा विषय पाणी. पाण्याचा पुरवठा हा आम्ही रोज करण्याचा पहिला सभागृहात तो विषय मांडणार आहे. कारण की आता दिवसाआड पाणी येते आपल्याकडे, तो पाणी पुरवठा रोज हो, मला पाण्याबद्दल प्रश्न. हो हो अनेक रहिणी म्हणतो पाणीच येत नाहीये, पाणीच येत नाहीये. तोच पाणी पुरवठाच रोज सुरळीतपणे चालू करण्याचा निर्णय पहिल्यांदा सभागृहात करणार आहे मी. तो चांगला मुद्दा वाटला मला तो. बरं का, छान वाटत. बरं, काही तुम्हाला काय वाटतंय? समाजातील जे काही म्हणजे समाजातील लोकांची जे काही हे आहेत ध्येय धोरणं ही विकासाची, ती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवायची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तयारी आहे. अच्छा, हा. काही तुम्हाला काय वाटतंय? सर्वात प्रथम मी माझा सगळ्यांना परिचय करून देते. मी सुनीता रानवडे, ॲडव्होकेट. महत्वाचा मुद्दा सामाजिक सुरक्षा आहे. आणि त्यासाठी आम्ही महिला सुरक्षा सर्वात प्राधान्य देणार आहे. CCTVच्या बाबतीत आम्ही प्रयत्न करणार. सर्व पूर्ण वार्डात CCTV बसवण्याच्या दृष्टीने पावलं उचलणार. माननीय योगेश भाऊजी, श्याम भाऊ आणि आमचे नेते अजितदादांच्या मदतीत, म्हणजे त्यांच्या साह्याने, त्यांच्या मार्गदर्शनाखाली. दुसरी गोष्ट, महिलांसाठी भरपूर उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांचा त्यांच्यापर्यंत पाठपुरावा करून त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करेन. थँक्यू. जिजू दादा, नमस्कार. तुम्ही सांगा, तुम्हाला अनुभव पण आहे. अजितदादांच्या नेतृत्वाखाली योगेश बल, माजी महापौर यांच्या आमच्या मार्गदर्शनाखाली आणि श्यामअण्णा लांडेंच्या सहकार्याने
आज गेल्या 9 वर्षात प्रभागात मोठ्या प्रमाणावर विकास झालेला आहे. मी दुसऱ्या पक्षात होतो, पण त्यांना प्रेरित होऊन मी ठरवलं की बाबा विकासाच्या बाजूने जायचं, विकासाच्या बाजूने लढायचं. आणि यांच्या नेतृत्वाखाली आता माझी भगिनी मनीषाताई आहे, वर्षा आहेत, बाकी उमेदवार आहेत. आम्ही राष्ट्रवादीच्या विकासाचा गाडा प्रभाग क्रमांक 20 मध्ये अविरतपणे कायमस्वरूपी चालू ठेवू, एवढंच बोलतो. धन्यवाद. अन्न प्रभागात ट्रॅफिकची समस्या आहे बरं का. ट्रॅफिकची समस्या म्हणता येणार नाहीये ती. बर. फक्त नाशिक फाट्याला तिथं कोंडी होती ट्रॅफिकची. बर. तोही प्रश्न सुटून जाईल. आता फुटपाथची कामं झाली तर आम्ही ट्रॅफिकवाल्या पोलिसांना विनंती करणार आहे, तिथं सिग्नल मुंबई पुन्हा पिंपरी ते पुण्याचं सिग्नल असेल त्या टायमाला नाशिकचा येणारा मार्ग तिथं ऑफ झाला पाहिजे सिग्नल. ते एका टायमाला 2 गाड्यांचे क्रॉसिंग होत्यात आणि त्या तोंडाला चौकशी हॉटेल तिथं त्या हॉटेलच्या समोर होत असतात. ते आम्ही प्रश्न सोडून आणि ट्रॅव्हलच्या गाड्यांचा तो प्रश्न येतो. पहिला मुद्दा आमच्या राष्ट्रवादी 4ही नगरसेवक झाल्यानंतर आम्ही आयुक्ताला विनंती करेन की नाशिक कोल्हापूर इकडे जाणारे असन ते बस टर्मिनल त्या करायचं कुठं ते एका बाजूला आणि तिथून त्या गाड्या सुटल्या पाहिजेत. असा एक आमचा प्राथमिक मुद्दा असा राहणार आहे. अण्णा, एकीकडे महानगरपालिकेच्या शाळेंची प्रचंड दुरावस्था पाहायला मिळते. इतकी भारी शाळा तुमच्या प्रभागात, याच्याकडे कसं पाहता? इच्छाशक्ती पाहिजे काम करण्याची सतत. आणि आपण एक ठरवलं पाहिजे, महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर सगळे विषय बाजूला सोडून द्यायचे असते. कोण विरोधात लढलं, कोण सत्तेत आलं, कशात काय झालं. महापालिकेत सत्ता असू नसू काही पण असू, पण महापालिकेचं बजेटवरती सध्या पहिलं प्रथम काम केलं पाहिजे. या 4ही नगरसेवकांनी योगेश बलतन येता येते तर त्यांचं करून घेईन. बजेटवरती काम केल्यानंतर त्याची तरतूद केली पाहिजे आणि जागा उपलब्ध असेल त्या जागाची तरतुद्या करून पाठपुरावा केला पाहिजे. प्रचंड इच्छाशक्ती पाहिजे पाठपुरावा करण्याची. फाईल कुणाच्या भरोशावर सोडायची नसती. काम हातात घेतलं ते काम एक टोकाला नेऊन द्यायचं, दुसरं काम त्याच्या पाठीमागे न्यायची. मग लागोपाठ दरवर्षीला 2-2, 3-3 कामं भेटतात. चांगलं कामं करता येतात. म्हणजे कामामुळे जनता तुम्हाला निवडून देईल हा विश्वास आहे तुम्हाला? अख्खा पॅनलच दे. अरे बापरे! कचऱ्याच्या सुद्धा समस्या आहेत. काही जुन्या ड्रेनेज लाईन वगैरे दुरुस्त करणे, त्या सुद्धा समस्यांवर आम्ही करणार आहोत. त्या समस्याही सोडवणार आहे, त्याच्यावरही उपाय करणार आहोत. मनीषाताई, आणि तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. तुमच्या हातून लोकशाहीची सेवा घडो अशा शुभेच्छा देतो. अण्णा, आता पत्रात यायला दुसरीकडे पण जायचंय, पण तुम्ही म्हणताय ना अण्णा 100% निवडून देणार, लिहून द्या मला माझ्या पाठीवर. स्टॅम्प पेपरच लिहून देणार ना. राष्ट्रवादीचे 4 उमेदवार निवडून येणार याची खात्री. क्रमांक 20 मध्ये नाही जिथूच करणार मी, फक्त प्रचार प्रमुख. ही चौघांची सेवा करतोय कारण जनतेच्या मायबापांचा आशीर्वाद घेतोय फक्त. अनेक कामं करायच्या मायबाप जनतेची. जिंदाबाद जिंदाबाद.